नागपूरच्या समर्थनगर परिसरात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। डॉक्टर सतीश सोनार यांच्या विरोधात धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। महापालिकेच्या आरोग्य विभागाला तक्रार मिळाल्यानंतर त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली असता बनावट कागदपत्रे सादर करून रुग्णालयाची नोंदणी घेतल्याचे समोर आले। तसेच नर्सिंग होम नोंदणी अधिनियमचे उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले आहे। या कारवाईनंतर शहरातील इतर खाजगी रुग्णालयांच्या नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महापालिका आता व्यापक तपासणी करण्याच्या तयारीत आहे। काल दिनांक 13/5/26 रोजी नरेंद्र भाईरावार अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका नागपूर यांनी पोलीस स्टेशन येथे डॉक्टर सतीश सोनार जॉईंट मेड केअर क्लिनिक समर्थनगर राजनीश चौक यांच्यावर तक्रार दिली की निखिल गुटले यांनी त्यांच्याविरुद्ध सहसंचालक आरोग्य सेवा व महानगरपालिका यांच्याकडे त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकार नसताना ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहे व पेशंटवर उपचार करीत आहेत अशी तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सहसंचालक आरोग्य सेवा व वैद्यकीय अधिकारी मनपा नागपूर यांच्या नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने डॉक्टर सोनार यांचे सदर तक्रारीबाबत चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये डॉक्टर सतीश सोनार यांना अंतरुग्ण म्हणून उपचार करण्याचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना त्यांना जे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे नर्सिंग होम नोंदणी अधिनियमान्वये त्यात खाडाखोड करून ते पेशंटवरती त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार करीत होते अंतरुग्ण म्हणून असे दिसून आले। त्यावरून डॉक्टर नरेंद्र भाईरावार यांनी दिलेल्या तक्रारीवरून यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर सतीश सोनार यांच्या विरुद्ध कलम 318, 2, 336, 2, 3 तसे 340 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यात कलम 6 नर्सिंग होम नोंदणी अधिनियम लावण्यात आलेला सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे OPDचं सर्टिफिकेट आहे, पण त्यांनी त्यात अंतरुग्ण म्हणून त्याच्यात खाडाखोड करून त्याच्यात 10 बेडचं त्यांना प्रमाणपत्र आहे वैद्यकीय व्यवसाय करण्याचं असं नमूद केलेलं आहे। तोडफोडीचं वगैरे प्रकरण काही असं नाही घडलेलं।